हृदय संन्यासी परमपूज्य गुरु माऊली आणि आदरणीय कमन गुरु यांना त्रिवार नजर करतो. स्वामी सेवा मार्गात आल्यानंतर अनेक अडचणी येतातच असतात, परंतु जो नेहमी आरतीला हजर जातो, मार्गदर्शन ऐकतो, सखोल अभ्यास करतो, त्याचे निश्चितच प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. असा मी 2003-04 च्या दरम्यान मी चितळी केंद्रामध्ये तालुका राहता तिथं गायकवाड साहेब केंद्र चालवत होते. चितळी डिस्लरी मध्ये मी सर्व्हिसला होतो आणि अशा याच्यामधून घरगुती थोडे आमचे भाऊबंधांचे वादपी झाले, कोर्ट मॅटर झालं. आम्ही केंद्रामध्ये गेलो, केंद्रात सांगितलं की तुम्हाला पितृदोष नारायण नागबली करावा लागेल. आम्ही पहिली नारायण नागबली केली, ती सक्सेस झाली, कोर्ट मॅटर मिटलं. त्याच्यानंतर मध्ये उत्पन्न भरपूर दिसतं आपल्याला, पण ज्या वेळेस आपण ते पीक सोंगायला जातो, ऍक्च्युअली आपण जर 20-10 पोते तुमच्या खळ्यावर भरले जातात. मी स्वतः ही माझी 7वी नारायण नागबली. माझं छोटं कुटुंब आहे, 2 मुलं आहेत, एक मुलाचं लग्न झालेले, दोन्ही मुलं इंजिनियर आहे. मोठा मुलगा बी मेकॅनिकल आहे, तो टाटा कंपनी मध्ये पुण्याला आहे, अकोटीला राहतोय. लहान मुलगा बी इलेक्ट्रिकल झालेला आहे, तो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट तो घेत असतो इलेक्ट्रिकलचे. आणि हळूहळू ऑटोमॅटिकच आर्थिक चलन वाढायला लागतं. पैसा मुलांच्या शिक्षणास टायमाला पैसा कसा यायचा कसा जायचा, मुलांचे शिक्षण कसे झाले काय झाले मला समजतच नाही. मी फक्त मुलं घरी आलो, मला म्हणायचे का काका आपल्याला पैसे लागले, कांद्याची चाळ भरेल राहायची, तेवढ्या गोण्या भरायच्या आणि जाऊ बाबा घेऊ. असं करता करता माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण झाले, उच्च शिक्षण झाले, आज ते चांगल्या पदावर बी काम करताय. मी गव्हर्नमेंट डिस्लरी होती आमच्याकडे, चितळी डिस्लरी. आमची डिस्लरीचं खाजगीकरण झालं, 5 वर्ष आमची डिस्लरी बंद होती, पण एकही महिन्याचं पेमेंट पेंडिंग पडलेलं नव्हतं. आम्ही स्वतः गुरु माऊलीकडे येऊन गेलो. ज्यावेळेस आम्ही गुरु माऊलींकडे 2 जीप भरून आलो, माऊलींनी ते बाहेर आपण हातपाय धुतो ना, त्याच ठिकाणी सांगितलं की ते चितळीवाले आलेले, इतर कोणीही त्यांना भेटलं नव्हतं, फक्त माझं जाणं येणं होतं त्या ठिकाणी. माऊलींनी सांगितलं तुम्ही डायरेक्ट थोडे या, त्यांना डायरेक्ट थोडे घ्या आणि बाकीचे हवानाला वगैरे बसा. आम्ही गेलो, तिथं बसलो माऊलींपुढं डायरेक्ट नंबर लागला आणि आमची जी व्यथा आहे, कारखान्याची व्यथा होती ती समजून सांगितली. माऊलींनी ते सर्व काही बघितलं. तुमची कंपनी दिशाहीन झालेली, मेन दिशा उपदिशेला गेलेला आहे, उपदिशा मेन दिशेला आलेला आहे. आमचा त्या ठिकाणी आर्किटेक्ट येईन, तुमचं सर्व काही व्यवस्थित करून देईन. पण माऊलींनी एक कार्यक्रम दिला आम्हाला का 3 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे 1100 पाठ करायचे. आम्ही ते बी करायला तयार झालो, पण काही नसक लोक असतात, त्यांनी विरोध केला. आम्ही परत माऊलींकडे आलो. आज तिथं जे मॅनेजर आहे धोत्रे म्हणून, ते स्वतः आमच्या बरोबर राहायचे ना, आज महाराजांनी त्यांना मॅनेजरच्या खुर्चीवर बसवलेले नाही. हवा करता करता आमची कार्यक्रमाची तारीख ठरली. माऊलींनी सांगितलं तुम्ही आपले माणसं अगोदर वाचायला बसा, मग बाकीचे येऊन बसतील. हो ना करता करता मंडप सुद्धा टाकला. आम्ही त्या ठिकाणी मंडप टाकून मोठा कार्यक्रम केला, भंडारा केला आणि 3 दिवसामध्ये 1100 नव्हे तर 1500 पाठ झाले. आणि सर्व कार्यक्रम आठवला. आम्ही माऊलींकडे गेलो. माऊली घालत असले पाठ जादा झालेले, तुम्ही 1100 सांगू राहिले. माऊलींना म्हणलं 1500 पाठ झालेले, कारण आम्हाला स्थिती एकच होती की आमच्या सर्व्हिस काढायला जाते की नाही जाते. आमचे स्वामींच्या मार्गामधून प्रयत्न तर चालूच होते, परंतु माऊलींकडून आणखीन आम्हाला आधार मिळाला. आणि माऊलींनी एकच शब्द दिला, कोणीही कुठं जाणार नाही, शेवटच्या तुमच्या लोकांपर्यंत फॅक्टरी चालू राहील. कोणी प्रत्येक जण रिटायरमेंट त्या ठिकाणी नाही, शेवटच्या माणसापर्यंत तुमची फॅक्टरी चालू राहील. त्यानंतर मला काही सांगता येणार नाही. आज आमची चितळी डिस्लरी आहे, आज 500 लोक त्या ठिकाणी बोर्ड भरतात. आम्ही महाराजांना विनंती, आणि माऊलींनी आम्हाला त्याच्यामध्ये यश बी दिलं. माऊलींनी आमच्याकडून 1500 पाठ शक्य नाही ते, आणि आजपर्यंत त्या फॅक्टरीचं एकही पेमेंट कर्मचाऱ्यांचं थकीत नाही. नवीन लोक येतच राहणारे, नवीन लोक जागत राहणारे. परंतु या मार्गामधून जर आपण नारायण नागबली विधी जर केला तर माझा 7वा विधी हा मला पितरांनी भरपूर दिलेले आहे. मी सुखी याच्यामध्ये आनंदी
शेतामध्ये भरपूर पिकतं, काही अडचण नाही, कुठलीही अडचण नाही. एक मुलाचं लग्न राहिलेले ते सुद्धा होऊन जाईल. महाराज स्वतः पाठीशी असतात, घाबरायचं काही कारण नाही. फक्त महाराजांची सेवा केली पाहिजे, पितरांची सुद्धा घरी सेवा केली पाहिजे. पूज्य गुरु माऊलींनी सांगितलं, कन्वन गुरूंनी सांगितलेलं आहे. म्हणून प्रत्येक जणांनी आपण हिच्याची नारायण नागबली सेवा केली तसं आपले सेवेकरी जे असतील, आपल्या घराजवळचे असतील, गावातले असतील, मी आता 3-4 लोक कन्वन गुरूंकडे पाठवून दिलेले होते. तुम्ही फक्त कन्वन गुरूंच्या घरी जा, कृषी जवळच त्यांचं घर आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सेवेकरी येतच राहणार आहे, विधी मार्ग चालतच राहणार आहे. फक्त आपण गुरुजींनी जे सांगितलेले ते जर आपण मनामध्ये ठेवलं आणि पथ्य जर पाळलं तर निश्चितच आपल्याला फरक पडल्याशिवाय राहणार नाही. ही झालेली सेवा स्वामी चरणी